मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 9765 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आज यांच्या वतीने संविधान सन्मान मेळावा हा भव्य दिव्य कार्यक्रम आज सोलापूर शहरातील नार्थकोट मैदानात संपन्न होणार आहे। या कार्यक्रमाचे सोलापूर शहर जिल्ह्यातून भीमसैनिक मोठ्या संख्येने आज उपस्थिती लावणार आहेत। सध्या आपण उपस्थित आहोत सोलापूर शहरातील नार्थकोट येथे। तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता कशा पद्धतीने या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू होताना आपल्याला पाहावयास मिळत आहे। आरपीआय गटाचे कार्यकर्ते तसेच दिग्गज नेते या ठिकाणी आलेले आहेत। सध्या मेळाव्याच्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने इथे नियोजन सध्या चालू आहे। आरपीआय गटाचे अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब आज सकाळी आलेले आहेत आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आज राजाभाऊ सरवदे हेही अध्यक्ष म्हणून या कार्यक्रमाला लाभणार आहेत। त्यामुळे आज रामदास आठवले आपल्या अध्यक्षीय भाषणात काय भूमिका मांडणार, काय भीमसैनिकांना सांगणार, हेही महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या सोलापूर शहर हा 7 रस्ता ते आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथपासून पूर्ण निळा कलरफुल झालेला आहे। रस्त्याच्या कडेला असू द्या किंवा आतमध्ये सध्या मेळाव्याच्या ठिकाणीही मोठ्या संख्येने निळे झेंडे लावण्यात आलेले आहेत। LED स्क्रीन लावण्यात आलेली आहे। खुर्च्या सध्या इथे खुर्च्या लावण्याचं सध्या काम चालू आहे। मोठमोठे पोस्टर इथे लावण्यात आलेले आहेत। त्या पोस्टरवरती सामाजिक परिवर्तन हाच आमचा संकल्प, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सोलापूर शहर व जिल्हा संविधान सन्मान मेळावा असे मोठमोठे पोस्टर सध्या इथे लावण्यात आलेले आहेत आणि संध्याकाळी ठीक 7 वाजता या मेळाव्याला सुरुवात होणार आहे। तुम्ही पाहू शकता, कॅमेरामॅन तिकडे दाखवा। तुम्ही स्टेजचे तुम्ही आकर्षण पाहत असाल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा पोस्टर लावण्यात आलेला आहे। या साईडला डाव्या साईडला प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर रामदासजी आठवले साहेबांचा फोटो आहे आणि या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांचाही फोटो लावण्यात आलेला आहे। तर एक चांगल्या पद्धतीने सुसज्ज पद्धतीने इथे कार्यक्रमाची जय्यत तयारी इथे होताना पाहावयास मिळत आहे। तुम्ही पाहू शकता इकडे आरपीआय गटाचे जे कार्यकर्ते आहेत तेही सध्या या कार्यक्रमाच्या ठिकाणी पाठपुरावा करत आहेत। कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू नये यासाठी देखील त्यांनी खूप प्रयत्न करत आहेत आणि या कार्यक्रमाची उत्सुकता सध्या भीम सैनिकांना लागली असून सोलापूर शहरात सध्या रामदासजी आठवले आज सोलापुरात काय वक्तव्य करणार, भीम सैनिकांना काय मार्गदर्शन करणार, हेही पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। याची आम्ही अपडेट देतच राहू। तुम्ही पाहत राहा लोकप्रधान न्यूज चॅनल सोलापूर।